क्या बात है, वाह. जय श्रीराम. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज रामनवमी आहे. आज रामनवमी निमित्त रामाचं दर्शन घ्यायला कॉटनगिरी येते. दरवर्षीच आपण तिथे जातो. तर तिथे रामाचं मंदिर आहे, जुनं असं पुरातन असं मंदिर आहे. ते तिथे आपण दर्शन घ्यायला चाललं. तिथे रामाचा सोहळा, पाळणा सोहळा आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण अष्टविनायक मंडळ आहे तिथे जाणार आहे. त्यांचं 75वं वर्ष आहे. तर त्यांचाही रामनवमी आपण सोहळा पाहणार आहोत. तर हा पूर्णपणे व्हिडिओ पहा. जय श्रीराम. कॉटन ग्रीन येथील राम मंदिर शांत असं ठिकाण आहे. गिरणगावकरांचं हे श्रद्धास्थान. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सूर्यवंशात ते जन्माला आलेले आहेत आणि ज्या वंशात जन्माला आले त्यांचा आदर म्हणून पहिला सूर्याचा आदर म्हणून पहाटे लवकर उठून मंदिरामध्ये आपल्याला यावं लागतं. तसं कृष्ण जन्माला नाही. राम जन्माला इथं मंदिरात यायचं असेल तर किती वाजता उठावं लागतं? किमान सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदरच, कारण उठायचंय, चांगल्या साड्या घालायच्या आहेत, तयारी करायची आहे, मेकअप करायचा आहे आणि मग इथं यायचं म्हणजे ऍटलीस्ट 6 वाजता तरी उठावं लागतं. पण कृष्ण जन्माला तसं आहे का? नाही. कृष्ण जन्माला निवांत खाणं पिणं करून रात्री निवांत यायचे, कारण ते चंद्रवंशी आहेत आणि हे सूर्यवंशी आहेत. दशरथ राजाकडं या त्रैलोक्याचं राज्य होतं, पण तरी सुद्धा मनामध्ये खंत होती. आणि ती खंत काय? झाडावरती उमललेली, वेलीवरती उमललेल्या त्या कळ्यांच्या त्या फुलांकडे बघितलं तरी राजाचं मन हे लावायचं आणि राजे म्हणायचे, उगीच मन का सुरे पाहुनी वेली वरची फुले. माझं मन झुरतंय भगवंता. माझ्या सीताना रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पवन सुत जय जय हनुमान, पवन सुत जय जय हनुमान, पवन सुत जय जय हनुमान, पवन सुत जय जय हनुमान.
या दुपारी बरोबर आता आपण पाहता ती छोटीशी जत्रा रामनवमी निमित्त इथे आपल्याला दरवर्षी छोटीशी जत्रा पाहायला मिळते. कॉटन मिलमध्ये जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. नमस्कार. सकाळी आपण कॉटन मिल राम मंदिर येथे दर्शन घेतलं, तो सोहळा पाहिला. आता आपण आलो आहेत फेरबंदर येथे. हिंदू नववर्ष स्वागत समिती माझगाव रामनवमी निमित्त भव्य अशी शोभायात्रा निघालेली आहे. आता सुरुवात झालेली आहे आणि माझ्या मागे बघा ती बघा रुपेश पण आहे. रुपेश, शोभायात्रा पाहूया आता. हिंदू नववर्ष स्वागत समिती माझगाव यांची ही नववर्षानिमित्त असलेली स्वागत यात्रा, नववर्षाची स्वागत यात्रा सुरुवात झालेली आहे. फेरबंदर येतो. जय श्रीराम. हे बघा मध्ये रामनवमीच्या यात्रेमध्ये या शोभायात्रेत सामील होतात. जसं ऋतुराज शिरोडकरांनी आपल्या प्रात्यक्षिकाकडे सुरुवात केली, तसेच अनेक प्रकारची प्रात्यक्षिकं या शोभायात्रेत असतात. अनेक प्रकारचे देखावे असतात, अनेक प्रकारची भजन मंडळी असतात. असे अनेक कार्यक्रम या शोभायात्रेत दरवर्षी असतात. उत्साहाने सगळे कार्यकर्ते ह्या शोभायात्रेत सामील होतात, हिंदू म्हणून सामील होतात. आणि मी सगळ्या समाजाला हेच सांगू शकतो, एक पक्षभेद विसरून सगळे हिंदू म्हणून येतात. त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो. जय हिंद. सकल हिंदू परिषदेतर्फे मल्लखांबाचं ही शोभायात्रा साजरी करत आहेत आणि मल्लखांबाला एक प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभारी आहे. दुसरं एक खंत म्हणावी लागेल की मल्लखांब हा महाराष्ट्रीयन खेळ आहे, पण महाराष्ट्रीयन खेळ असून सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याने या खेळाला राज्य खेळाचा दर्जा अजून दिलेला नाही आहे. पण आपल्या बाजूचं जे राज्य आहे मध्य प्रदेश राज्य, या मध्य प्रदेश राज्याने मल्लखांब खेळाला राज्य खेळाचा दर्जा दिला आहे. म्हणून आज तिकडचे खेळाडू आज अनेक गव्हर्नमेंट जॉब्समध्ये कामाला आहेत. ही आमच्यासाठी एक खंत आहे. म्हणजे आज खेळ आपला, पण आपल्या महाराष्ट्राने या खेळाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर माझी संपूर्ण महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, पूर्ण सत्तेला एक विनंती आहे, कृपया मल्लखांब खेळाकडे बघा. मल्लखांब खेळाला राज्य खेळाचा दर्जा देणे. आज आपले हे जे खेळाडू आहेत, या खेळाडूंना गव्हर्नमेंट जॉब्स कसे मिळतील याच्याकडे लक्ष घाला. क्या बात है, वाह.
श्रीराम. गोंदिया आला रे आला रॅनचा वध करणारा हा स्वातंत्र्य लढती भारतीय क्रांतीचे जनक चापेकर बंधू. गोंदिया आला रे आला. श्रीराम श्रीराम. हिंदू नववर्ष स्वागत समिती माझगाव आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. चित्ररथ आहे क्रांतिसिंग नाना पाटील, सेनापती बापट, पांडुरंग खानकोजे, अनंत कानेरे, राजे उमाजीराव वसाद आणि ही ती ऐतिहासिक बोट स्वातंत्र्यासाठी अखंड भारतासाठी सावरकरांनी जी उडी घेतली होती ती बोट दाखवली आहे. वा. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याकरता विनायक क्रीडा मंडळ अमृत महोत्सवी 75 वर्ष सर्वांचं महत्वाचं असं योगदान सहकार्य लाभलं. त्या सर्व विभागीय अष्टविनायक क्रीडा मंडळ गेली 75 वर्ष रामनवमी उत्साहात साजरी करतात. यंदा 75 वर्षानिमित्त जुने रहिवासी तसेच महारवासीन स्त्रिया उत्साहाने दणक्यात साजरे करण्यासाठी सहभागी झाले आहेत. विनायक 75 वर्ष. जय श्रीराम.
हे सर्व अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या महिला होते आणि यांनी चांगल्यापैकी लेझिम खेळलेले आहेत. बोला जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम.